जय महाराष्ट्र मित्रांनो, मॅनिफेस्टेशनमध्ये आपली इच्छा पूर्ण होण्याचा ज्यावेळी अंतिम काळ आलेला असतो, अंतिम टप्पा जवळ आलेला असतो, त्यावेळी युनिवर्स आपल्याला एका हाताने देत असतो. त्याचवेळी युनिवर्सनं दुसरा हात पुढे केलेला असतो. त्याच्यामध्ये आपल्या जवळची कोणती तरी बहुमूल्य गोष्ट त्याला द्यावी लागते. त्यागाची भावना लागते. आपले फॉलोअर आहेत ते आता विदेशामध्ये जाणार आहेत, नोकरी सोडायला लागणार आहे, तयार आहेत, त्या नोकरीवर त्याग करायला तयार आहेत, पण विदेशामध्ये शिकायला जाण्याची त्यांची इच्छा आहे. तर ज्यावेळी आपली इच्छा पूर्ण होत असते ना, त्यावेळी युनिवर्सला काहीतरी आपल्या जवळची बहुमूल्य गोष्ट द्यावी लागते, त्याग करावा लागतो. काही नाही केला तरी वेळेचा त्याग करावा लागतो. 4-5 वाजता कस्ताखाने जे म्हणतात ना, ती वेळ आपण युनिवर्सला दिलेली असते. काही बाबतीमध्ये जर तुम्हाला 10,000ची नोकरी 50,000ची पाहिजे आणि ती दुसऱ्या शहरामध्ये, तर ते गाव सोडून त्या दुसऱ्या शहरात जायला पाहिजे. ते गाव सोडण्याचा त्याग करावा लागतो आपल्याला. असं त्याग केल्याशिवाय गोष्ट मिळत नसते. परमहंस योगानंदांचं याच्यावरती एक अतिशय सुंदर वाक्य आहे. एक भिकारी स्वतःजवळील एका पैशाचाही त्याग करू शकत नाही. मी कोण आहे? त्याग करणारा व्यक्ती इच्छा पूर्ण होण्यासाठी का भिकारी आहे? धन्यवाद.